आज शांतीब्रह्म वारकरी संप्रदायाचे भक्कम आधारस्तंभ संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी उत्सव सोहळा, ज्याला आपण एकनाथ षष्ठी असं म्हणतो, त्या निमित्ताने हा आपला छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम विठुराला नमन करून एकनाथ महाराजांचे वर्णन आज आपण करण्याचा प्रयत्न करूया. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रे समागस्त तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अहो, संत एकनाथ महाराजांची थोरवी चरित्र सांगावे थोडेच. अहो, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, एखादी वेळ समुद्र मर्यादा सांडेल, पण एकनाथ महाराजांची शांतता कधीच भंगणार नाही. ही ज्यांची ओळख, म्हणूनच त्यांना शांतीब्रह्म, शांतीसागर संत एकनाथ महाराज असे म्हणतात. अहो, संपूर्ण विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे महान संत म्हणजे संत एकनाथ महाराज. अहो, स्त्रियांना आणि शूद्राधिकांना परमार्थाचा अधिकार प्राप्त करून देणारे सुधारक संत म्हणजे संत एकनाथ महाराज. आपल्या असामान्य कर्तृत्वाने वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ ठरलेलं अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ महाराज. अहो, विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती करून मराठी भाषेचा गौरव घडून आणणारे श्रेष्ठ संत कवी म्हणजे संत एकनाथ महाराज. अहो, ऐश्वर्याचा प्रपंच करून परमार्थाचं ऐश्वर्य जगाला दाखवणारे महान भगवत भक्त म्हणजे संत एकनाथ महाराज. अहो, संत एकनाथ महाराजांची वंश परंपरा खूपच श्रेष्ठ आहे. पहिल्या पिढीला येतात संत भानुदास महाराज, दुसऱ्या पिढीला चक्रपाणी, तिसऱ्या पिढीला सूर्यनारायण आणि चौथी पिढी म्हणजे संत एकनाथ महाराज. अहो, नाथ महाराजाची गुरु परंपरा खूपच श्रेष्ठ आहे. आदिनारायण म्हणजेच विष्णू भगवान हे एकनाथ महाराजाच्या गुरु परंपरेचं मूळ स्थान. अहो, नंबर 1 ला आदिनारायण म्हणजे विष्णू भगवान, नंबर 2 ब्रह्मदेव, त्यानंतर अत्रि ऋषी, त्यानंतर दत्तात्रेय भगवान, त्याच्यानंतर जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज. अशा पद्धतीची संत एकनाथ महाराजांची गुरु परंपरा आहे. अहो, नाथांच्या पूर्वजाचा इतिहासही तेवढाच दैदिप्यमान आहे. पंढरपुरातील श्री विठुरायाचं दर्शन जे आपण सर्वजण घेत आहोत, त्याचं सर्व श्रेय जातं ते नाथ महाराजांचे पणजोबा म्हणजे श्री संत भानुदास महाराज यांना. एकदा काय झाले, विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय त्याने पंढरपूरला असलेली पांडुरंगाची मूर्तीच विजयनगरला घेऊन गेली आणि तेथे त्याची प्रतिष्ठापना सुद्धा केली. इकडे मात्र सर्व वारकरी समुदाय विठेवर पांडुरंग नसल्यामुळे आलाप करू लागली, नाराज झाली. त्यांनी भानुदास महाराजांना तुम्हीच काहीतरी करा असे बार विनवणी करू लागले. भानुदास महाराज विजयनगरला जाऊन विठुरायाचे दर्शन केले. विठुरायाने आपले तुळशी हार व नवरत्नाचे अनमोल हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकले. थोड्याच वेळात भानुदास महाराजांच्या गळ्यातील हार सैनिकांच्या नजरेला दिसला. भानुदास महाराज चोर समजून त्यांना जेलमध्ये टाकले. त्यांना कठोर शिक्षा म्हणजेच सुळावर देण्याचे ठरवले. परंतु झाले असे, सुळावर देत असताना त्या कठोर सुळाचे रूपांतर मृदू प्रफुल्लित पानामध्ये आणि फुलामध्ये झाला. राजा घाबरला आणि विठुरायाने माझ्या भक्ताचा तू छळ केलेस, तू अपमान केलेस म्हणून भानुदास महाराजांच्या सोबत पांडुरंगाची ती मूर्ती पंढरपूरला निघून आली. सज्ज झालेल्या वारकऱ्यांनी विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी, इसवी सन 1506चा. संत भानुदासांच्या भक्तीतून अंशता उतराई होण्यासाठी विठुरायानं त्यांच्या वंशातच जन्म घेतला. तो जन्म म्हणजे संत एकनाथ महाराज यांच्या रूपाने.
भानुदासांचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, असं निळोबा महाराज म्हणतात. संत एकनाथ महाराजांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे गोदावरी तीरी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी. आणि नाथांचे आई वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे त्यांचं पालन पोषण त्यांच्या आजोबांनी केलं. बालपणापासूनच त्यांना भगवत भक्तीचे वेड असल्यामुळे ते गुरुच्या शोधात निघाले आणि 12व्या वर्षीच आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी येथे पोहोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्तभक्त किल्लेदार म्हणून उपस्थित होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्गुरू मानून मनोभावे सेवा केली. नाथांची सेवा पाहून स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. निस्सीम सेवेने नाथ दत्तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहून शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्तदर्शन स्वामींनी घडवून दिले. अहो, नाथ महाराजांचे कार्य खूप महान आहे. एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले, माझ्या गळ्यास अजान वृक्षाच्या मुळीने वेढले आहे, तू आळंदीस ये आणि मुळ्या काढ. नाथ नंदी खालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर प्रत्यक्ष तेज पुंज मदनाचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी नाथांना आलिंगन दिले. नाथांनी माऊलीस नमस्कार केला. त्या दोघांचा दिव्य संवाद 3 दिवस चालला. ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीची शेकडो हस्तलिखिते जमा करून संशोधन केले. त्यात अनेक अपपाठ घुसविले गेले होते. लोकांनी आपल्या मनाच्या ओव्या अनेक ठिकाणी घुसवल्या होत्या. त्या सर्व वगळून नाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे नाथ महाराजांचा प्रसादच आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील संजीवन समाधीचा जीर्णोद्धार असेल किंवा आळंदी येथील कार्तिकी यात्रा असेल किंवा ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण असेल, हे नाथ महाराजांचे अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक कार्य आहे. अहो, आपण रोज ऐकलेला एक दृष्टांत आहे. पैठण येथील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून एक यवन नाथाच्या अंगावर 108 वेळा थुंकला, तरीही नाथांना कसलाच क्रोध आला नाही. उलट पान खाऊन खाऊन तुझं तोंड भाजलं असेल, घरी चल, तुला मध चाकतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होईल, अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी अपार अशी दया त्या यवनावरती दाखवली. म्हणून तर तुकोबाराय म्हणाले, मृदू सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त, तैसे सज्जनांचे चित्त, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे, एकनाथ महाराज काशी यात्रेवरून कावडीतून आणलेले तीर्थ उन्हाळ्यामध्ये तडफडत असलेल्या एका गाढवाला पाजलं आणि त्याद्वारे सर्व समाजाला उपदेश केला की बाबांनो, देव हे मंदिरात नसून देव हे सर्व प्राणी मात्रामध्ये आणि चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. म्हणूनच तर नाथ महाराज हरिपाठात म्हणायचे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. अहो, पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परीस होता. तो त्यास खूप जपत असे.
एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली, परंतु परीस कोठे ठेवावे म्हणजे सुरक्षित राहील हे त्याला समजेना. आणि एकदा त्याला वाटले की हे परीस आपण नाथ महाराजांकडे ठेवून तीर्थयात्रा करून यावी. त्या विचाराने त्यांनी तो परीस नाथ महाराजांना सुपूर्द केला आणि तो तीर्थयात्रेला निघून गेला. तीर्थयात्रेतून परत येऊन आपला परीस नाथ महाराजांना मागू लागला. नाथ महाराजांनी आपल्या नोकरदारांना तो परीस शोधून देण्यास सांगितला, पण परीस काय सापडेना. नाथ महाराज म्हणाले, कदाचित कचऱ्यासोबत तो गोदावरीच्या तीर्थामध्ये फेकून दिला असावा. नाथ महाराजांचं हे बोलणं ऐकून तो सावकार महाराजांना भलतं बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल तर आपणाजवळ परीस मला देऊन टाका, जो तुम्ही चोरला आहे, असं तो बोलायला लागला. नाथांनी त्याला गोदावरी नदीत घेऊन गेले आणि ओंजळभर दगडे उचलली आणि म्हणाले, घे, तुला कोणता परीस पाहिजे. त्या सावकाराने एक एक दगड घेऊन प्रत्येक लोखंडाला लावत होता. त्याच्यातला प्रत्येक दगड परीस झाला आणि नाथांनी सांगितलं, फक्त एकच घे. आणि त्याला एक दगड म्हणजे तो परीस सुपूर्द केला आणि बाकी सगळी दगडं गोदावरीमध्ये परत टाकून दिली. अहो, परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचं सोनं होतं हे आजपर्यंत सगळ्यांनी ऐकलं होतं, परंतु नाथाच्या स्पर्शानं सगळ्या दगडाचं परीस होतं हे मात्र पैठणकरांनीच अनुभवलं. म्हणून तर तुकोबाराय म्हणाले, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. अहो, नाथाच्या जीवनात अनेक प्रसंग घडले. किती सांगावे आणि किती ठेवावे हा माझ्या पुढचा प्रश्न आहे, पण एक शेवटचा प्रसंग मी आपल्याला सांगतो. अहो, गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. त्याला दररोज जेवणासाठी पुरणपोळी आवडायची, पण घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे त्याचा हा पुरणपोळीचा हट्ट त्याची आई पूर्ण करू शकत नव्हती. म्हणून तिने ठरवलं की आपल्या गावोबाला एकनाथ महाराजाकडे सुपूर्द करून टाकावं आणि तसं तिने केलंही. तो थोडा वेडसर होता, पण नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये दररोज येऊन बसत असे. एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण हा ग्रंथ लिखाण चालू होतं आणि ग्रंथातील युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत लिखाण संपलं होतं. तेवढ्यातच नाथ महाराजांनी आपलं समाधी घेण्याचं, अवतार संपवण्याचं निर्णय सर्व श्रोत्यांना सांगून टाकलं. सर्वांना खूप वाईट वाटलं, परंतु नाथांनी सांगितले, मी जरी गेलो तरी तुम्ही चिंता करू नका, हे उरलेलं जे काही ग्रंथ आहे ते गावोबा पूर्ण करेल असं सांगितलं. नंतर लोक त्याला विनोद समजून हसू लागली, परंतु नाथ जे बोलतात ते खरे होणारच आणि तसंच झालं. आश्चर्य असं झालं की गावोबाने नाथांच्या समोरच 45वा अध्याय लिहून काढला. अहो, एवढेच काय तर गावोबानी हा भावार्थ रामायण ग्रंथ लिहून पूर्णही केला आणि आज जर त्याला तुम्ही नीट परीक्षण केलं तर गावोबाचे लिखाण कोणते आणि नाथ महाराजांचे लिखाण कोणते याचा फरक सुद्धा कुणालाही लक्षात येत नाही. ह्याला म्हणायची नाथबाबांची कृपा. अहो, यालाच तर म्हणतात ना, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अहो, नाथ महाराजांचं जीवनचरित्र अपार आहे, महिमा अपार आहे. ते शब्दांनी वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद जरी बनवला आणि स्वतः सरस्वती माता लिहायला जरी बसली तरी ते कधी न संपण्यासारखं कार्य आहे. मी तर ठरलो अल्पमती, म्हणून जास्त न बोलता एक शेवटचा दृष्टांत देतो आणि या चरित्राला पूर्णविराम देतो. नाथ महाराज एकदा
सर्वसामान्यासारखे मरण पावले. तेवढ्यात त्यांची अंत्ययात्रा निघाली असता त्यांचे जे खांदेश्वरी असतात ते एकमेकांना गप्पा मारू लागले. अरे आयुष्यभर आपल्या ब्राह्मण समाजाशी हा वाकडा वागला, बहुजनाची जवळीक केली, शेवटी त्याला ब्राह्मणाच्याच खांद्यावर स्मशानाला जावं लागतंय ना. हे बोलणं तिरडीवर झोपलेल्या मृत एकनाथ महाराजांनी ऐकलं. तेवढ्यात ते ताटकन उठून बसले आणि म्हणाले, ए बाबांनो, तिरडी खाली ठेवा, मला उतरायचं आहे, मी नंतर कधीतरी मरेन. अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी आपलं मरण परत घेतलं. जेव्हा दुसऱ्यांदा नाथबाबा मृत पावले तेव्हा त्यांची अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा एक नवविवाहित मुलगी नांदायला निघाली होती. पहिल्यांदाच मूळ आले होते म्हणून मुलगी सासरी निघाली होती. सर्व घरातील मंडळी तिला निरोप देण्यासाठी घरच्या बाहेर पडली होती. तेवढ्यात एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा पाहून मुलीच्या आईला खूप दुःख वाटलं. ती म्हणाली, ह्या ब्राह्मणाला आजच मरायचं होता का? माझ्या मुलीला मूळ आलाय आणि हा अपशकुन पडून आलाय. नाथ महाराजांना हे शब्द कानावर पडले. ते तिरडीवरून उठून डायरेक्ट उडीच मारली आणि ते म्हणाले, आई, अगं मी नंतर कधीतरी मरेन, तू तुझ्या मुलीला सुखाने संसारासाठी पाठव. असं म्हणून नाथ महाराजांनी आपलं मरण दुसऱ्यांदा परत घेतलं. असे हे अवर्णनीय असणारे नाथ महाराजांचे चरित्र वर्णन करण्याने पांडुरंग परमात्मा आपल्यावरती खुश होतो आणि तेच त्याला जास्तीत जास्त आवडतं. हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तेही प्राणा परवते आवडतीही निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे कोणी माझ्या भक्ताची प्रशंसा करतो, चरित्राचे वर्णन करतो, तर ते चरित्र वर्णन करणारे, सांगणारे, ऐकणारे हे मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय होतात. म्हणूनच आपण केलेला हा छोटासा प्रयत्न. काही दिवस ओलांडले. त्यानंतर फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 हा दिवस उजाडला. हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला होता. हजारो भाविकाच्या उपस्थित नाथांनी लक्ष्मी तीर्थावर शेवटचे कीर्तन केले. सर्वजण सकाळच्या प्रहरीच समाधीस्थानापाशी जमा झाले होते. असंख्य भक्त लोकांचा समुदाय जमला होता. चारही दिशा कुंद झाल्या होत्या. लता वेली वृक्ष शोकाकुल झालेले दिसत होते. आभाळ सुन्न वाटत होतं. सर्व लोकांचे डोळे पाणवले होते. हजारो लोकांच्या डोळ्यात एकाच कारुण्य मूर्तीचं प्रतिबिंब उमटलं होतं. अस्ताला जाऊ पाहणाऱ्या शांतीब्रह्माचं, ज्ञानसूर्याचं सर्व लोक हळहळत होते. सर्वांच्या मनात दुःखाचं कड निर्माण करणारी एकच भावना घर धरून राहिली होती. आपला जीवनदाता जाणार, आपलं जीवन उजळून टाकणारा, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश गाण गाणारा स्वयंप्रकाशित ज्ञान सूर्य मावळणार अथांग जनसागर शोकमग्न झाला होता. निळोबाराय वर्णन करतात, पताकांचे भार वैष्णव नाचती, रामकृष्ण गाती नामावली, शालिवाहन शके 1511, विजय संवत्सरा फाल्गुन मास, उत्तम हे षष्टी दिवस रविवार, प्रयाण साचार 2 प्रहरी, निळा म्हणे आयशा नामाच्या गजरी, समाधी गोजिरी प्रतिष्ठानी. आणि नामाचा गजर होताच नाथ महाराजांनी कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. साक्षात सूर्य मावळला. हजारोंच्या डोळ्यातील ज्ञानाच्या प्रतिबिंबाचा लोप झाला. त्यांना क्षणभर आंधळ्यासारखं वाटू लागलं. सार बळ एकवटून घोष केला, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, असंख्य लोकांच्या कंठातून हाच ध्वनी निनादला. अशा या शांतीसागराला आपण सुद्धा आरती करून निरोप देऊया. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा. आरती एकनाथा. आजचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हे शांतीसागर एकनाथ महाराजांचं चरित्र संपूर्ण जगात प्रसारित करण्यासाठी सर्व लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. हीच कळकळीची विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.